आपल्याकडे आजही पूर्णपणे स्वीकारला न गेलेला विषय म्हणजे मानसिक आरोग्य. आपल्या शरीराला झालेली इजा किंवा तुमचं लागलं, दुखलं, खुपलं ते लगेच दिसतं. त्याची काळजी केली जाते, उपचार केले जातात. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात मनाला झालेल्या जखमा, दुखणी, आजार न दिसून येतात, ना त्याला महत्त्व दिलं जातं, ना त्याच्यावर योग्य वेळी उपचार होतात. इतकेच काय, तर मनाला झालेली दुखणी चक्क बदनाम आहेत आणि त्याची लाज बाळगली जाते. त्याला वेड, लाड, स्वभाव, वागणूक अशी लेबल्स लावली जातात. बरं या दुखण्यांना वय, जात, वर्ग, लिंग असं कोणतंही बंधन नाही. खूप काही काम करणाऱ्या आणि काही न करणाऱ्या, उच्चपदस्थ जबाबदारीची कामं करणाऱ्या किंवा बेकार असलेल्या, घरात काम करणाऱ्या कोणालाही हे दुखणं होऊ शकतं. गरीब, श्रीमंत, मध्यमवर्ग कोणीही याला अपवाद नाही. आणि बऱ्याचदा याचा स्वभाव फार चिडचिडा झालाय, हल्ली नुसताच घुम्यासारखा बसून असतो, हिला कशात इंटरेस्टच नाही, अशा वाक्यांनी या त्रासाला प्रतिसाद दिला जातो घरच्या लोकांच्याकडनं. साधारणपणे 6 महिने जर हे वागणं असंच राहिलं आणि त्याच्यातला हा हा जो बदल आहे हा दिसला, तर नक्की नोंद घ्या की त्याचं मानसिक आजारात रूपांतर होतंय. पाल्य पालक दोघांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपल्याकडे सरसकटपणे ही गोष्ट स्वभावावर ढकलली जाते. म्हणजे त्याचा स्वभावच असा आहे असं म्हणलं जातं. पण खरं तर स्वभाव तयार कशाने होतो? अनुवांशिक रचना असते. म्हणजे जीन्समधनं आपल्याला जे स्वभाव मिळतो तो आणि जन्माला आल्यानंतर आपल्यावर जे संस्कार होतात ते. त्याच्यात तिसरी गोष्ट एक त्या माणसाचं स्वतःचं पण काही असतं. पण अशा एक 2-3 गोष्टींनी स्वभाव तयार होतो. यातल्या पहिल्या ज्या निसर्गदत्त गोष्ट आहे आणि जेनेटिक्स जे आपल्याला मिळाले त्या बाबतीत आपण काही फार करू शकत नाही. पण जी दुसरी गोष्ट आहे ती आपल्या हातात असते. संस्कार कसे द्यायचे, रेझिस्टन्स कसा तयार करायचा, मानसिक, शारीरिक दोन्ही. आणि तसं पाहायला गेलं तर चांगल्या वाईट घटना ह्या प्रत्येक प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घडत असतात. कमी अधिक प्रमाणात असतात आणि जिवंत असेपर्यंत सतत घडत असतात. पण तरी त्याचे परिणाम प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे का दिसतात? हे जर पाहायला गेलं तर याचं उत्तर असं आहे, की अशा चांगल्या वाईट घटनांना प्रत्येक जण वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतो. काही लोक अतिशय तीव्र प्रतिक्रिया देतात आणि काही लोक मॅनेज करतात. त्याला थोडी सौम्य प्रतिक्रिया देतात. आणि हे अवलंबून असतं ते त्या ह्या ज्या वर उल्लेख केलेल्या 2 गोष्टी आहेत, की अनुवांशिक क्षमता आणि संस्कार वातावरण. म्हणजे स्वभाव जसा घडलाय त्या माणसाचा त्याच्यावर असतं. प्रतिक्रिया देणं. आणि ज्यांच्या त्या क्षमता आणि संस्कार हे दोन्ही थोडेसे कमकुवत असतात, रेझिस्टन्स बिल्ड झालेला नसतो, ते आयुष्यातल्या चांगल्या आणि वाईट घटनांना अतिशय तीव्र किंवा टोकाची प्रतिक्रिया देतात. आणि ह्या प्रतिक्रिया देण्यातूनच जन्म होतो मनोविकारांचा. तर लक्षात घ्या, जे लोक अशा तीव्र प्रतिक्रिया देतात त्यांच्या मनात ह्या चांगल्या किंवा वाईट घटना रुतून बसतात. ते त्या घटनांना विसरू शकत नाही, त्याचा इफेक्ट त्यांच्यावरनं जात नाही. आणि मग इथे सुरुवात होते कुठेतरी ते आजाराचं मूळ धरायची. आणि याच्यामध्ये बऱ्याच केसेसमध्ये लोकांना जगणं म्हणजे शिक्षा वाटायला लागते. जवळच्या आसपासच्या कुटुंबातल्या लोकांनाही समजत नाही की काय करावं. आणि काही काही ठिकाणी ही गोष्ट खूप टोकापर्यंत जाते. आणि कोणाला सांगायला गेलं तर त्याला काय होतंय वगैरे, किरकोळ गोष्ट आहे वगैरे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात. मित्रांनो, याच्यामध्ये निराशा, ट्रॉमा, पॅनिक अटॅक, हायपोकोंड्रिया ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. आणि महत्वाची अशी की यातली कुठलीच गोष्ट एकटी येत नाही. एक गोष्ट झाली, समजा डिप्रेशन झालं, त्याच्याबरोबर अनेक इतर गोष्टी त्याचा हात धरून येतात. कारण मन कमकुवत झालेलं असतं, हलकं झालेलं असतं. एकाला एक जोडून बऱ्याच गोष्टी मग हात धुवून मागे लागतात. जसं की डिप्रेशन आलेल्या व्यक्तीला उंचीची भीती वाटायला लागते, आजारांची भीती वाटायला लागते, पॅनिक अटॅक यायला सुरुवात होते. आणि पॅनिक अटॅकच्या व्यक्तीला तर फ्रिक्वेंटली असं नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे मृत्यूला सामोरं जाण्याचा अनुभव येतो. आणि मग तो आपोआपच सोशल कॉन्टॅक्ट कमी करतो, बाहेर जाणं कमी करतो, कुढायला सुरुवात होती त्याची. आणि हा प्रॉब्लेम जर वेळेत नाही ओळखला तर खूप सिरियस व्हायला लागतो, गंभीर रूप धारण करतो. आणि त्या व्यक्तीबरोबरच संपूर्ण कुटुंबाचं स्वास्थ्य
पूर्ण आयुष्य डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून ही लक्षणं नोटीस करून हे परिणाम जर होत असतील तर हा प्रश्न वेळेत ओळखणं आणि त्याला तितक्याच गांभीर्याने हाताळणं, महत्व देणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचं अवडंबर गेलं नाही तरी चालतं, पण ते नोटीस करणं आणि त्याच्याबद्दल काही आवश्यक गोष्टी आहेत त्या करणं हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, आपला उद्देश त्रास झाल्यानंतर, आजार झाल्यानंतर काय करायचं याच्याबद्दल ही चर्चा नाहीये. हा ते आता बऱ्याच लोकांना माहिती आहे. ठिकठिकाणी काउन्सिलिंग अमुक तमुक उपलब्ध आहे. पण ते होऊ नये, ही वेळीच केस कशी आपण तिथपर्यंत जाऊ देऊ नये याच्याबद्दल काय करता येईल हे थोडंसं आपण बघू. आता सध्याच्या इतक्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये सगळ्या शहरातल्या ग्रामीण मध्यमवर्ग सगळे लोक अतिशय तणावाखाली जगतात. आपली जीवनशैली, कामाचा स्पर्धेचा ताण हा अनेक प्रकारच्या मनोविकारांना आमंत्रित करणारा ठरतोय. आणि याच्यातून वाचावं, याच्यातून त्या सिरियस गोष्टीपर्यंत जाऊ नये याच्यासाठी आपण काय करता येतील थोड्याशा गोष्टी आपण बघू. तर प्रत्येक माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती ही आनंदी, प्रसन्न, शांत राहण्याची आहे. आणि थोड्या वेळासाठी हे शांत राहणं किंवा आनंदी राहणं हे डिस्टर्ब होऊ शकतं. कामाचा ताण असतो, काही घडलेल्या घटनांचा परिणाम असतो, पण तो तात्पुरता असायला पाहिजे. हा जर परिणाम लांबला, हा जर सस्टेन राहिला तर नक्की लक्षात घ्या की काहीतरी चुकतं आहे. ही पहिली धोक्याची घंटा आहे. आता मुळात हे असं का होतं थोडासा आपण विचार करून बघू. पण जनरली तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या कुठल्याही गोष्टी, तुमचे स्वप्न, डिटर्मिनेशन्स, महत्वाकांक्षा याचा अंतिम उद्दिष्ट हा असतो की तुम्ही आनंदात राहावं, सुखात राहावं, समाधानी राहावं. आणि प्रत्येक स्वप्नपूर्तीच्या वेळेला आपण असं ठरवतो की ही अमुक एक गोष्ट झाली की माझं लाईफ सॉर्ट आहे, तिथून पुढे आता मला काही चिंता नाही. म्हणजे जसं विवाह होणं आहे किंवा संतती होणं आहे, एखादी डिग्री मिळणं आहे, ती मिळाल्यानंतर माझं लाईफ सॉर्ट आहे, जॉब मिळणं त्यानंतर माझं लाईफ सॉर्ट आहे. पण खरंच असं होतं का? आपली ती इच्छा पूर्ण झाली की काही दिवस आपण आनंदात राहतो, लगेच त्याच्यानंतर त्या इच्छेची जागा दुसरी पुढची महत्वाकांक्षा घेते आणि आपण त्या इच्छेच्या ओझ्याखाली परत दबायला आणि परत स्ट्रेसमध्ये राहायला सुरुवात करतो. म्हणजे काय होतं, इच्छा सतत बदलत राहतात, आपलं तणावाखाली जगणं हे कायम तसंच राहतं. म्हणजे आपण कॉन्स्टंट कुठल्या ना कुठल्या तणावाखाली राहत असतो. आणि अशा तणावाखाली, सतत तणावाखाली राहिल्यामुळे आपण मुळात आपलं आयुष्य जगण्याचा किंवा आपल्या आयुष्याचा मूळ हेतू हा आनंदी राहणं, खुश राहणं आहे हे आपण विसरून जातो. आपण सतत नवीन टास्क डोक्यावर घेतो आणि त्या टास्क मध्ये आपण कंटिन्युअसली आपण स्ट्रेस मध्ये राहतो. या दोन्ही गोष्टी ह्या पॅरलल चालायला पाहिजेत. म्हणजे आपले टास्क, आपले जे इतर वेळेला आपण जे काम करतो, वेगवेगळे टास्क असतात, ऍडमिशन, नोकरी, संतती, हे होत राहतं. हे चालू असताना तुमचं स्ट्रगल, तुमचा प्रयत्न चालू असताना पॅरलली आपण एका विशिष्ट लेवल पर्यंत आनंदी राहणं हे शिकायला पाहिजे. कारण इच्छा आणि स्वप्न मृत्यूपर्यंत, शेवटपर्यंत संपत नाहीत. आणि त्याचा प्रयत्न पण शेवटपर्यंत संपत नाही. आपण सतत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतच असतो. आता हे लक्षात घ्या, आनंदी राहणं हे त्या इच्छापूर्तीवर अवलंबून नाही आणि ते तसं ठेवणं हे चुकीचं आहे. आनंद आपल्या आत, आपण आनंदी राहायला आपण शिकायला पाहिजे, आपण आनंदी राहायला पाहिजे आणि तो आपल्यावर अवलंबून राहायला पाहिजे. बाह्य गोष्टींवर, कशाच्या इच्छापूर्तीवर, दुसऱ्या माणसांवर नको. आणि असं आनंदी राहायला सवयीनं, ठरवून, प्रॅक्टिसनं शक्य आहे, जमू शकतं. आणि जगात अशी कुठलीही वाईट घटना नाहीये की इतर कोणाबरोबरही घडली नाही. असं नाही की फक्त तुमच्याच बरोबर. अगदी मृत्यूपासून ते कुठल्याही कसल्याही घटना ह्या जगातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत घडत असतात. कोणाचं तरी प्रिय व्यक्ती व्यक्ती कधीतरी गेलेली असते, कोणाचा आर्थिक लॉस झालेला असतो, नोकरी सुटलेली असते. हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं. आपल्याला वाटतं आपणच का? आणि फक्त होतं काय, प्रत्येक जण त्या घटनेला वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतो. तर तुम्ही हे नोटीस करा, आपण देत असलेली प्रतिक्रिया किती तीव्र आहे, ती नॉर्मल आहे का ती ॲबनॉर्मल आहे, हे खूप महत्वाचं आहे.
बरं, एकदा आपल्या प्रतिक्रिया आपण नोटीस केल्या की मग आपण काय कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे? तर पहिले तर प्रतिक्रियेवरती आपण आपला संयम ठेवला पाहिजे. आणि प्रतिक्रिया अशी दिली पाहिजे की ती प्रतिक्रिया दिल्यानंतर आपण पुन्हा सावरून, प्रतिक्रिया देणं म्हणजे त्याचा आपल्यावर होणारा परिणाम आणि आपण करणारी रिॲक्शन, त्या घटनेनंतर आपण सावरून पुन्हा नॉर्मल स्थितीत येऊन आपल्या नॉर्मल मार्गाला लागता आलं पाहिजे. मोडून जाणं किंवा तो ट्रॉमा कायमचा ठेवून बसणं, त्याचं मनोविकारात रूपांतर करणं, हे आपल्या प्रतिक्रियेच्या प्रमाणावर अवलंबून आहे. ते पहिली काळजी घ्यायला पाहिजे. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर पहिला चेक करा आपल्या फॅक्ट्स काय आहेत ते. आपल्या हातात काय काय, आपले प्लस पॉइंट, स्ट्रेंथ काय आहेत, आपले विकनेसेस काय. जी गोष्ट माझ्याकडे नाही, आता समजा रंग, उंची, या गोष्टी आपल्याला हव्या असलेल्या आपल्याकडे नाहीत. आणि कसं असतं, आपल्याकडे असलेली गोष्ट आपल्याला नकोच असते, आपल्याला दुसऱ्याकडे असलेली चांगली वाटते. त्यामुळे पहिलं काय आहे ते व्यवस्थित मांडून ऍक्सेप्ट केलं पाहिजे. हे कार्ड्स माझ्या वाटेला आलेले आहेत, हे कार्ड्स घेऊनच मला माझा गेम खेळायचा आहे. एवढी कार्ड्स माझ्या हातात आहेत, याने मी माझा गेम खेळेल. हे पहिले ठरवलं ना की खूप गोष्टी तिथे सोप्या होतात. आणि हे लक्षात घ्या, आपल्या आधी हजारो वर्ष जग असंच चाललेलं आहे. मोठमोठे लिजंड्स आले आणि गेले, आणि आपल्या नंतर सुद्धा हजारो वर्ष असंच चालणार आहे. आपण काय करतो, एक दिवसात माझ्या आजूबाजूची परिस्थिती, माणसं, सगळं लगेच बदलावं, मॅजिक वॉन्ड चालावं, अशी आपण अपेक्षा करतो. हे पहिलं मुळात चुकीचं आहे. आणि हे लक्षात घ्या, तुमच्या आजूबाजूचं अख्खं जग बदलणं अशक्य गोष्ट आहे. जगाला बदलण्यापेक्षा आपल्याला बदलणं सोपं आहे. म्हणजे पूर्ण जगाला कार्पेट घालण्यापेक्षा आपल्या पायात चप्पल घालणं हे केव्हाही सोपं आहे. हे पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि याचबरोबर सतत नशिबाला दोष देणं, माझ्याच वाट्याला हे का आलं, हे हे दुःख किंवा हा त्रास माझ्याच वाट्याला का आला, हे ऍक्च्युली अजिबात खरं नाहीये. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही त्रास असतो. संतुलन हा निसर्गाचा नियम आहे. तो चार गोष्टी चांगल्या देतो, तो चार गोष्टी वाईट देतो. होतं असं की चांगल्या मिळालेल्या गोष्टी आपण गृहीत धरतो, मोजत नाही, फक्त वाईट गोष्टी आपण घेतो आणि त्याचा अवडंबर करतो. आणि हे जर सतत करत राहिलं तर आपल्याला ना ऍडिक्टिव्ह होतो आपण, ऍडिक्शन होतं आपल्याला ह्या सॅडनेस, हे विक्टिम कार्ड प्ले करणं, एस्केपिझम, नाही माझं नशीबच असं आहे, नाही माझी उंची कमी आहे, मला हे होणारच नाही, माझं हे, याची सवय लागते. यू स्टार्ट प्लेइंग दॅट विक्टिम कार्ड. विक्टिम कार्ड प्ले करणं हे एक एक ओळखलं तुम्ही की तुम्ही आपोआप थांबवाल. लक्षात घ्या आणि ऍक्सेप्ट करा की आपलं असं होतंय का, होत असेल आपल्याला सॅडनेस फ्लॉन्ट करायची सवय लागली आहे का, मी दुःखी आहे याचं याचं मला उदात्तीकरण करायची सवय लागली का, ग्लोरीफाय करतोय का मी, की मला मला बाबा त्रास आहे, तुमचं बरं आहे. हे होत असेल तर हे पहिलं चुकीचं आहे. हे पहिलं डोक्यातून काढून टाकायला पाहिजे. आणि खूप जण काय करतात, एक परफेक्ट पिक्चर डोक्यात ठेवतात, परफेक्शन. आणि ते परफेक्शन आपल्याला हवं असतं, पण परफेक्शन जगात कुठेही अस्तित्वात नाही. परफेक्शन इज अ मिथ. परिपूर्णता हे कधी, ते गोडी अपूर्णतेची एक आपल्या मराठीमध्ये एक गाणं आहे, ते लक्षात ठेवायला पाहिजे. आणि असेल नसेल तरी दोन्ही गोष्टी आपण ऍक्सेप्ट करू, काही फरक पडत नाही. ही ह्या ऍटिट्यूड जोपर्यंत आपण ठेवत नाही, ही वृत्ती जोपर्यंत ठेवत नाही, तोपर्यंत आपल्याला याच्यातून मार्ग काढता येणार नाही. आणि काही काही लोकांचं असं असतं की ते कंटिन्युअसली सतत भूतकाळात, चांगली असं वाईट कुठली तरी आठवण असते भूतकाळातली किंवा काही पिरियड असतो, त्याच्यातच अडकून बसतात. तोच पिरियड ते सतत कंटिन्यू करतात, त्याच्याच बरोबर सगळं वर्तमान कम्पेअर करतात. असं नाही होत. भूतकाळ घडून गेलाय, तो बदलू शकत नाही. इट हॅज बीन कॉन्क्रिटाइज्ड नाव. तो परमनंट झालेला आहे. हा, तुम्ही तो आठवा, चांगला असेल तर तो एन्जॉय करा ते क्षण, वाईट असेल तर असं समजा आपण छान त्यातनं बाहेर पडलो. आणि वर्तमान काळात या, आजचा, आज जो वर्तमान काळ आहे, हाच तुम्ही उद्या भूतकाळ म्हणून बघणार आहात. आणि काल हाच भविष्य काळ होता. दोन्ही गोष्टी हातात नाहीत, आपल्याला वर्तमान काळ फक्त हातात आहे. तर वर्तमान काळात जितकं आपण राहू, मी म्हणत नाही ऍब्सल्यूट शक्य आहे, पण सतत आपल्याला हे सांगत राहिलं पाहिजे. आपण इकडे मागे किंवा पुढे गेलो तरी ओढून परत आपण आजच्या मध्ये आपल्याला स्वतःला आणायला पाहिजे. हा प्रयत्न प्रॅक्टिसनी जमतो. आणि हे जर केलंच तर आजचा क्षण तुम्ही जर अगदी छान मॅक्झिमम चांगला घालवलात ना, तर भविष्यकाळ पण नीट होईल आणि उद्याचा भूतकाळ सुद्धा नीट होईल. हे हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. थोडा विचार करून बघा, हे पटेल तुम्हाला. आणि हे जेव्हा पटतं ना, तेव्हा आयुष्य अगदी सुकर व्हायला सुरुवात होते, चांगलं व्हायला सुरुवात होते.
मित्रांनो, आपण पहिल्या स्लाइड पासून आपण बघितलं की कशामुळे मानसिक ताण तयार होतो. हल्लीची नवीन पिढी का सतत मानसिक ताण, आपल्याला काउन्सिलिंगला का जायला लागतं. तर ह्याची काही कारणं आपण डिस्कस केली. ऍक्च्युली यातला प्रत्येक मुद्दा हा खूप खोलवर डिस्कस करण्यासारखा आहे, विचार करण्यासारखा आहे. तर आपण इथे आनंद मंत्रमध्ये आपला प्रयत्न हाच आहे की ज्या आनंदी राहण्यासाठी आपण सगळी धडपड करत असतो, सगळा अट्टहास आपला चाललेला असतो, त्या अट्टहासापायी आपण आनंदी राहणंच सोडून देतो. मुलं काय करतात, पहिल्यापासून प्रेशर घेऊन, शाळेत प्रेशर, तिथे कॉम्पिटिशन, मार्क्सचं प्रेशर, मग ऍडमिशनचं प्रेशर, मग जॉबचं प्रेशर, मग जॉबमध्ये पण ऑफिस डिप्लोमसी असते, ऑफिस पॉलिटिक्स असतं, मग मॅरेज. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीचं टेन्शन हे सतत टास्क पुढे पुढे ढकलत असतो. आणि आपण म्हणतो हे झाल्यानंतर मी छान खुश राहीन, हे झाल्यावर मी सगळे हे मजा करीन, हे करीन. असं नाही, या गोष्टी पॅरलली चालायला पाहिजेत. आणि हा उद्देश आपला असा आहे की काम स्ट्रगल चालू असताना सुद्धा आपण आपल्या मनाला कसं आनंदी राहायला शिकवायला पाहिजे. 24 तास कोणी हसत खेळत राहू शकत नाही. फक्त त्या गोष्टी प्रमाणात असायला पाहिजेत. रेस्टलेसनेस पण क्रिएटिव्ह असला पाहिजे. आणि त्याच जोडीने मनाला आपल्याला व्यवस्थित खुश ठेवता आलं पाहिजे. जसं संथ पाणी हे नॉर्मॅलिटी आहे आणि एक दगड पडला तर उठणाऱ्या लहरी हा डिस्टर्बन्स आहे. तितकाच तो डिस्टर्बन्स, तितकाच तो स्ट्रेस आपल्या आयुष्यात आला पाहिजे. अदरवाईज आपण आनंदी आणि नॉर्मल राहायला पाहिजे. आपल्याला खूप फिलॉसॉफिकल वाटेल, पण आता सध्या हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती नवीन पिढीला ग्रासलेला आहे. यासाठी काहीतरी करता यावं. एखाद्या माणसाला जरी यातनं काही विचार करावासा वाटला तरी उद्देश आपला सफल होईल. आनंद मंत्रचा प्रयत्न हाच राहील की तुमच्या आनंदी राहण्यामध्ये तुम्ही स्वतःच सगळ्यात मोठ्या अडसर आहात. तर तुम्हाला स्वतःलाच आनंदी राहण्यापासून परावृत्त करणं, स्वतःच स्वतःला परावृत्त करणं, हे कुठेतरी जाणवून द्यायचे, हे कुठेतरी थांबवायचंय. आणि आपल्याला आनंदी राहण्याचा मार्ग मोकळा करायचा आहे, जेणेकरून आपल्याला चांगलं आयुष्य घालवता येईल. हा आपला प्रयत्न आहे. तर तुम्ही नक्की साथ द्याल. धन्यवाद.